नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव आता ईश्वरीने जे त्याला किस केलेलं असतं ते एका टिश्यू पेपरमध्ये त्याने मार्क ठेवलेला आहे आणि तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि ते सॉरी ॲक्च्युली मी आनंदाच्या भरात ते सगळं करून बसले, म्हणजे आनंदाच्या भरात मी तुम्हाला किस दिलं असं ईश्वरी आता लाजत लाजतच अगदी बोलत असते. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट मिस इंदौर, हे सगळं करणं काही सोपं वाटतं का तुला? हे सगळं करायला तुला काहीच कसं वाटलं नाही? जाऊ दे, हे सगळं असं कोण वागतं पण ना मला खरंच कळत नाही. आता तो खूप वैतागत असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की एक मिनिट, मला जरा सांगा हे सगळं काय आहे? तेव्हा तो म्हणतो की काय आता? ईश्वरी म्हणते की सर तुम्ही हा मार्क का पुसलात? म्हणजे तुम्हाला मी किस दिलं होतं पण तुम्ही लगेच पुसून टाकलं. एवढं काय लागलं होतं? एवढा काय प्रॉब्लेम होता की तुम्ही ते पुसून टाकलं? तेव्हा तो म्हणतो मी सिंदूर, मग काय ते मी मिरवत बसायचं होतं का? ईश्वरी म्हणते की सर पण तरीही माझ्या मनात काही नव्हतं ना. पण मी तुमची बायको आहे आणि त्या नात्याने मी हे करू शकत नाही का? मला याचाच तर राग आला आहे. एरवी तर तुम्ही मोठे सांगत असता, मिरवत असता, पण आता स्वतः काय केलं आहे तुम्ही? मी काहीतरी केलं म्हटल्यावर लगेच तुम्हाला ते पुसायलाच हवं का? काय प्रॉब्लेम होता त्याने? एक तर मार्क होता, तो थोडा वेळ राहून दिला असता तर काय झालं असतं ना? मला खरंच कळत नाही. अर्णव म्हणतो की हे बघ मी सिंदूर, तसं काही नाही आहे. ईश्वरी म्हणते की कसं आहे मग? सांगा ना मला. ठीक आहे, बायकोच्या प्रेमाच्या नात्याने तर नाही, परंतु निदान मैत्रीच्या नात्याने तरी ते ठेवून द्यायला हवं होतं ना तुम्ही. आणि इतकं काही आभाळ कोसळलं नव्हतं, फक्त एक साधी किसच केलेली आणि तेही पहिल्यांदाच केलं होतं मी तुम्हाला. पण तरीही त्या आनंदाच्या भरातला तो आनंदाचा क्षण तुम्ही जपायचं सोडून असं पुसून टाकलात. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट मिस इंदौर, तू खरंच काय बोलते ना, तुला तरी कळतंय का? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, मला आता तुमच्याशी ना काहीच बोलायचं नाही आहे. जाऊ दे, मला या विषयावर आता बोलायचंच नाही आहे, असं म्हणून ती बाजूला निघून जाते. अर्णव स्वतःच्या गालाला हात लावून असतो. त्याला माहीत असतं की त्याने काय केलं आहे. तो क्षण त्याने कायमचा टिपून ठेवला आहे, पण इशूला ते माहीत नसतं. नंतर आईला आता नम्रता सांगत येते की जरा त्यांना डोळा लागलेला आहे, बराच त्रास होत होता, पण आता झोप लागली आहे. तेव्हा शुभंकर विचार करत असतो की हे सगळं कोण करत असेल? तो माथे फिरून खरंच मूर्ख असेल. तेवढ्यात आकाश येत असतो. आकाश आल्याबरोबर नमू म्हणते की हे काय, तुम्ही आलात पण? अहो जरा वेळ आणखी आराम करायचा होता ना. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, ॲक्च्युली काय नम्रता, माझी जरा चांगली झोप लागली आणि आता मला फ्रेश वाटतंय, त्यामुळे मी निघतो. जरा आराम बस झाला आता. आणि लगेचच शुभंकर त्यावर म्हणतो मग थोडा वेळ तरी आराम आणखी करायचा होता, म्हणजे बरं वाटलं असतं. आकाश म्हणतो की नको नम्रता, त्याचं काय आहे ना की मी घरी पण गेलेलो नाही आहे. ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्च होतं, पण मी तिथे पोचलो नाही आणि घरातल्यांनाही काही कळवलेलं नाही आहे. त्यामुळे सगळ्यांना आता टेन्शन आलं असेल की नेमकं काय घडतं आहे म्हणून जाऊन दे, मला हे सगळं बघितलंच पाहिजे जाऊन. त्यावर नमू आता म्हणते की ठीक आहे आणि मी येते तुमच्याबरोबर, तुम्हाला मी असं एकट्याला सोडणार नाही आहे, अशी ती अट घालते. त्यावेळेला लगेचच आकाश म्हणतो की नको, मी जाईन एकटा, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा शुभंकर म्हणतो की असं नको बिको काही नाही, मी येतो सोडायला. म्हणजे जर तिथे कोणी दिसलं ना तर मग आपण दोघं त्या माथेफिरूला मिळून चांगलंच धोपून काढूया. तेव्हा आई म्हणते की हे बघा शुभंकर, सोडायला जातोयस ना तर फक्त सोडायलाच जा, बाकी काहीही करू नका, समजलं? मारामारी वगैरे कुठे काही नको. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे काकू, काळजी नको करू, जातो व्यवस्थित सोडायला मी. नंतर सुप्रिया विचार करते की हा शुभंकर कितीच मनाने चांगला आहे, म्हणजे आकाशच्या बाबतीत असं त्याच्या बाबतीत घडलं आहे, आकाशचं नाव आलं आहे, तरी पण त्याने याच्या मनात तसूभरही राग ठेवलेला नाही आहे. खरंच खूप चांगला मुलगा आहे. तर दुसरीकडे वल्लरीचे चेहऱ्यावरती अगदी 12 वाजलेले असतात. मामा येतो आणि म्हणतो की काय गं वल्लरी, कसला विचार करतेस तू, कसला टेन्शन घेतलंस इतकं? तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला पण ना नुसतं येता आणि मोठमोठ्याने बोलतच सुटता, काही कळतं की नाही तुम्हाला? तेव्हा मामा म्हणतो की अगं कळून बळून काही फायदा आहे का? पण नक्की तू काय म्हणतेस? बघितलंस ना आजचं फॅब्रिक लॉन्च किती मस्त झालं ते, पूर्ण फॅमिलीला सोबत घेऊन. खरंच माझा अगदी स्वप्नातला प्रवास होता हा, असं वाटलं मला. म्हणजे ईश्वरी आणि चिंटू हे दोघंजणी इतकेच चांगले आहेत ना की त्यांच्या बाबतीत नेहमीच चांगलं घडतं, त्यामुळे कोणी किती वाईट विचार केला ना तरी त्यांचं काही बिघडवू शकत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, आता बघा हळूहळू काय होतं ते. तुम्ही लाडक्या भाच्याला खूप कौतुक करून त्याला सपोर्ट करताना, बघा आता ते दोघंजणी मिळून काय करणार आहे. हळूहळू ईश्वरी सगळ्या घराचा ताबा घेते की नाही ना ते बघा. आता सात्विक फॅशनमध्ये ईश्वरीचं नावाचं फॅब्रिक लॉन्च झालं आहे. आता हळूहळू तुमच्या बहिणीचं पण नाव ती ईश्वरी घेते की नाही बघा. सात्विक फॅशनचं ईश्वरी फॅशन कसं होतं ना तेच तुम्ही बघत राहा. तेव्हा मग मामा चिडतो आणि म्हणतो की वल्लरी तुझं तोंड सांभाळून बोल, वाटेल ते बोलू नकोस, समजलं?
अरे ईश्वरी आणि अर्णव कसे आहेत ना ते मला अगदी बरोबर माहीत आहे, त्यामुळे उगीचच तू नको ते विचार करून पुढचा टेन्शन घेऊ नको. तेव्हा मामी म्हणते की हे बघा, माझ्याशी ना जास्त बोलायचं काम नाही. मला माहिती आहे की ते दोघंजणं काय आहे, त्यामुळे ना प्रत्येक वेळेला तुम्हाला त्यांचं वकीलपत्र का घ्यायचं असतो. म्हणजे मी प्रत्येक वेळी बघत आली आहे, तुम्हाला माझी बाजू नाही पण त्यांचीच बाजू नेहमी योग्य वाटते. असं काय आहे? बघा ना, मी सांगते ना, ईश्वरी सगळं कसं बळकावेल आणि सगळ्या फॅमिलीला तुमच्या कसं रस्त्यावर आणते की नाही ते बघाच तुम्ही. आता तुमच्या बहिणीचंही नाव जाईल. तेव्हा मामा म्हणतो की गप्प बस, काहीही बोलू नकोस, उगीचच वाटेल ते बोलण्याची ना काही गरज नाही आहे. हे सगळ्यांना तुझ्या मनाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे तू जशी आहेस ना तसंच तुला समोरचं सगळं दिसतंय असं मला म्हणावं लागेल. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते म्हणा, परंतु किती काही झालं तरीही तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ती ईश्वरी या घरात काय करते हे तुम्हाला दिसणार नाही जोवर तुमचे डोळे उघडत नाही. आणि या घराला सगळ्यांना ती घराच्या बाहेर हाकलून लावते आणि स्वतः या घरावरती राज्य करते की नाही ना ते बघा. ऑलरेडी तिने तुमच्या त्या अर्णवला ताब्यात घेतलंच आहे. आता बघा पुढे काय काय रंग दाखवते. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ, तुला जे काही समजायचे ना ते समज, पण माझा पूर्ण विश्वास आहे त्या दोघांवर आणि म्हणूनच मी त्यांच्या पाठीशी सदैव उभा असतो, असं मामा स्पष्ट करून सांगतो. नंतर इथे अर्णवचं फोनवर काम सुरू असतं. तेवढ्यातच ईश्वरी विचार करत असते आणि ईश्वरीच्या लक्षात येतं की तिने औषध वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे. म्हणूनच ती औषध घेण्यासाठी म्हणून आता उठत असते आणि तिच्या हाताला जरा दुखत असतं. पण अर्णवशी झालेले भांडण त्यामुळे तिचं जरा राग अनावर झालेला असतो. आता ईश्वरी तिथली औषधाची एक बॉटल घेते आणि त्या बॉटलला उघडण्याचा प्रयत्न करू लागते, परंतु त्या औषधाची बाटली तिला एका हाताने काही उघडत नसते. त्यामुळे अर्णवचं लक्ष तिच्याकडे जातं आणि अर्णव विचार करतो की हे काय, हे मिस इंदौर एकटीच करते, हे मला करायला ती सांगत नाही आहे. त्यामुळे मग आता अर्णव हा तिला म्हणतो की मिस इंदौर इकडे ये, पण ती तिथे यायला तयार नसते. तेव्हा अर्णव पटकन आता तिच्याकडे जातो आणि मग तिच्या हातातून ती बाटली बघतच राहतो. ईश्वरी ही म्हणत असते की काय काय बघताय असे. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की तुला जर जमत नसेल तर इथे आण, मी करतो ते. पण अर्णवचं लक्ष असतं, ईश्वरी काहीच बोलायला तयार नसते. तिला भांडणामुळे अगदी इगो आलेला असतो, त्यामुळे ती काहीच त्याच्याशी बोलत नसते. त्यानंतर मग आता अर्णव हा बघतो ईश्वरी ती जी बाटली असते ती बाटली स्वतःच्या एकाच हाताने उघडण्याचा प्रयत्न करू लागते आणि अर्णव ते बघून हसत असतो आणि त्याच वेळेला त्याला ते बघून त्रासही होत असतो, कारण ईश्वरीला ते जमत नसतं. म्हणूनच आता ईश्वरी ती अगदी दातांनीपर्यंत ते बाटली उघडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर एक मिनिट थांब, मी सांगतोय ना तुला, मी उघडतो ती बाटली, उगीचच कशाला त्रास करून घेते, एका हाताने उघडल्या जाणार आहे का ती. तेव्हा मग अर्णव आता अगदी जोर लावतो आणि ती बाटली उघडून ईश्वरीला देतो. तेव्हा ती खुणावून सांगते की ही बाटली त्याचं सिरप या बुचामध्ये घाला आणि ते मला प्यायचं आहे. तेव्हा अर्णवला आता ती सांगते की किती ml घ्यायचं आहे आणि खुणावूनच सांगते बरं का, यामध्ये काही ती तोंडात उच्चार करत नाही. मग त्यावेळेला मग ते औषध त्या बुचमध्ये घातल्यानंतर अर्णवला ती म्हणते असं करून फक्त ती खुणावत असते की जास्त औषध देऊ नका, थोडंसंच द्यायचं आहे, एवढं बस झालं असं ती त्याला खुणावते. त्यानंतर मग आता अर्णव ते बूच आता तिला पाजायला सुरुवात करतो, परंतु ईश्वरी अगदी लहान मुलासारखी तोंड मुरडत असते. आणि तेवढ्यात आता ईश्वरीच्या म्हणजेच अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीच्या कानामागचे जे केस आहेत ते सारखे सारखे तिच्या कानाजवळ येत आहेत. त्यामुळे अर्णव मग पटकन त्यावेळेला ईश्वरी त्याच्याकडे आता बघतच राहते. ईश्वरी आता औषध पिताना अर्णव तिला पटकन ते औषध पाजतो आणि त्यानंतर मग ईश्वरी त्याला खुणावते की खाली जे टॅबलेट आहे ते पण खायचं आहे. त्यामुळे मग अर्णवला ती हातानेच खुणावते आणि मग टॅबलेट आणि पाणी असं सगळं सांगत असते. तेव्हा मग अर्णव आता औषध पिल्यानंतर तिला पाणी पाजतो आणि त्यानंतर त्यातली एक टॅबलेट असते ती पण तो तिला काढून देतो आणि नंतर ती टॅबलेट खायला देतो. तेव्हा ईश्वरी अगदी रागानेच त्याच्याकडे बघत असते, अगदी उपकार केल्यासारखंच त्याच्याकडे डोळे करून बघते त्या, परंतु अर्णव त्यावर काहीच अगदी रिॲक्ट करत नाही आणि ईश्वरीच्या तोंडात ती गोळी पटकन घालतो आणि तेवढ्यातच ईश्वरीला आता ती कडू लागल्यामुळे पटकन अर्णव तिला आता पाणी देतो आणि पाणी प्यायल्यानंतर ईश्वरीच्या घशात ती गोळी गेल्यासारखी वाटते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की काढ घशात राहू दे, अजिबात बाहेर काढू नको. आणि मग तिची मान अगदी तो वर करतो आणि मग ती गोळी पाण्याबरोबर खाली जाते. तेव्हा म्हणतो की ठीक आहे मिस इंदौर, आता इथे जरा शांत बस आणि हो, तुला कोणीही तोंड बंद करायला सांगितलेलं नाही आहे, समजलं ना. तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे, तोंडाला नाही, त्यामुळे तुला बँडेज तिथे बांधलं आहे, तोंडाला नाही, तू बोलू शकते. तरीही ईश्वरी त्याला काहीच बोलत नाही आणि बाजूला येऊन तिथे सोफ्यावरती बसते जिथे अर्णवचं काम सुरू असतं.
तेव्हा अर्णव आता ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर, तू इथे का बसली आहेस? माझं इथे काम सुरू आहे ना, मग तू जरा बाजूला बस. तेव्हा ईश्वरी आता त्याला म्हणते की माझी मर्जी, मी कुठे पण बसू, मला इथे बसायचं आहे ना, मी औषध खाल्लं आहे. तुम्हाला जर प्रेझेंटेशनच करायचं आहे ना तर तिथे दुसरीकडे जाऊन बसा ना, म्हणजे तुम्हाला इथे कशाला बसायचं आहे? तेव्हा तो म्हणतो की वॉट मिस इंदोर, अगं काय बडबडतीस तू? मी मगासपासून इथेच तर बसलो आहे ना, मग सारखं सारखं तू वाद का करत असते? ईश्वरी म्हणते की वाद मी करते का? तुम्हीच तर सारखे करताय. पण सर मला ना तुमचा राग आला आहे, हे सगळं तुम्ही मगाशी का वागलात त्याची सगळी आता ईश्वरीच्या डोक्यावरती राग असतो. ती म्हणते की सर साधं तुम्हाला मी एक पापी घेतली होती, एक मैत्रीण किंवा एक बायको म्हणून माझा तेवढाही अधिकार नाही आहे का? याचा राग ना मला जास्त येतो आहे, मला चिडचिड होती आहे त्यामुळे. तेव्हा आता अर्णवला ती म्हणते की नाही, पण काय होतं आहे, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, हे सगळं जे काही तुम्ही वागलात ना त्यामुळे ना मला खूप राग आला आहे तुमचा, असं म्हणून आता ईश्वरी त्याचा रागराग करत असते. परंतु अर्णव आता तिला म्हणत असतो की मिस इंदोर प्लीज तू शांत हो, उगीचच बडबड करू नको. आणि माझ्या ना या बडबडीने ना आता डोकं फिरायला लागलं आहे, तुझं सारखं सारखं आपलं तेच आहे. ईश्वरी म्हणते की सर माझं नाही तुमचं, तुम्ही जे काही वागला आहे ना त्यामुळे मला राग आला आहे. ईश्वरी फॅब्रिक्सचं एवढं लॉन्च होतं, माझ्या नावाला लॉन्च केलं, त्याचा मला आनंद झाला, सगळं काही केलं, पण तुम्ही मात्र शेवटी काय केलं? मी आनंदाच्या भरात जे काही केलं ते तुम्ही पुसून टाकलं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर सारखं सारखं ते बोलण्याची काही ना गरजच नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की जा मग, नसेल बोलायचं तर. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर तू जाऊ शकतेस, मला इथे काम आहे ना. तर ईश्वरीला तो म्हणतो की ओके, तुला नसेल जायचं तर मीच जातो. ईश्वरी म्हणते की हां जा, तुम्हाला जायचं असेल तर. तेवढ्यातच आता अर्णव ईश्वरी जात असताना तिला सांगतो की बाहेरचा दरवाजा त्या बाजूने. ते ईश्वरी म्हणते की हो मला माहिती, असं म्हणून ती तिथून आता निघून जाते. अर्णव त्याच्या कामाला लागलेला असतो आणि त्याच वेळेला अर्णव आता मनातल्या मनातच विचार करतो की हो मिस इंदोर जसं म्हणते तसं मी चुकलो आहे, परंतु मिस इंदोरला हे माहिती नाही आहे की तिचा जो काही लिपस्टिकचा मार्क होता तो मी अगदी जपून ठेवला आहे. हे तिलाही माहिती नाही आहे की तो जो लिपस्टिकचा डाग होता तो तिच्याही नकळत मी माझ्याजवळ ठेवलेला आहे, असं म्हणून आता अर्णवचं काम सुरू असतं आणि त्याच वेळेला त्याच्या डोक्यामध्ये ते सगळे विचार सुरू असतात. ईश्वरी आता एक ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव आता मुद्दामच फोनवर बोलण्याचं नाटक करत म्हणतो की जमत नसेल तर सांग. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते आणि अर्णव म्हणतो की मी कॉलवर बोलतोय, हां मला ते जमत नसेल तर सांग, असं म्हणून मुद्दामच ते दोघं एकमेकांची नुसती मस्ती करत असतात आणि गालातल्या गालात हसतात. तर इथे शुभंकर हा आकाशला सोडायला निघालेला असतो. नम्रता आता आकाशचा हात धरून म्हणते की हे बघा, तुम्हाला मी सांगते आकाश, उगीचच दगदग करण्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि तुम्हाला मी सांगते की डॉक्टरकडे जावं लागेल तर प्लीज तसं तुम्ही टाळू नका. तेव्हा तो म्हणतो की तू लावून दिलंयस ना आता मला औषध वगैरे, मला बरं वाटतंय ओके. तेव्हा नम्रता म्हणते की आकाश मला ना जरा भीती वाटते, म्हणजे तुमच्यावर हा जो काही हल्ला घडवला गेला आहे ना त्याने मला खरंच खूप टेन्शन आलं आहे, काय करायचं ना मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा आता तिच्या डोळ्यात पाणी येतं. आकाश तिला म्हणतो की मला सांग, तू मला असा रडवेल्या चेहऱ्याने निरोप देणार आहेस का? मी जेव्हा माझ्या घरी जाईन तेव्हा मात्र मला तुझा असा रडका चेहरा आठवावा असं वाटतंय का तुला? मला कायम माझी हसणारी नम्रताच अशी आठवली पाहिजे प्रत्येक वेळेला, त्यामुळे अजिबातच रडायचं नाही आहे, समजलं ना? मी सांगतोय ना ते लक्षात ठेव, काहीही झालेलं नाही आहे ओके, मी एकदम फाईन आहे. आणि तू आता तुझा चेहरा असा रडका ठेवू नको, समजलं? मला हसऱ्या चेहऱ्याने बाय कर, म्हणजे मला खूप चांगलं वाटेल. तेव्हा आता नमू हे सगळं करत असताना तिथे शुभंकरचं लक्ष जातं आणि ते दोघंजणही ज्या प्रकारे एकत्र असतात. आता नमू त्याच्या जवळ जाते, त्याला आय लव्ह यू म्हणते आणि दोघे एकमेकांना जवळ घेतात. त्यामुळे आता हे सगळं जेव्हा शुभंकर पाहतो त्याचा जळफळाटच होत असतो. तेवढ्यात आता इथे तो बोलून दाखवतो की अगं नमे ढमे, तो काही सासरी चाललेला नाही आहे, त्याच्या घरीच चालला आहे आणि तो येईल परत तुला भेटायला, त्यामुळे अगं सोड त्याला, उशीर होतो आहे की नाही त्याला, जाऊ दे ना त्याला, असं म्हणून आता लगेचच ती नमू येते आणि म्हणते की बघितलं, हा शुभंकर ना असेच टोमणे मारायला एक्सपर्ट आहे मला. तेवढ्यातच इथे आता शुभंकर बरोबर तो निघून जातो आणि आकाश घरी आलेला असतो. आकाशला घरी आलेलं पाहून तेवढ्यातच ईश्वरीही समोर येते. ईश्वरी म्हणते की आकाश भाऊजी हे काय, तुम्ही आत्ता येत आहे आणि तुम्ही होतात कुठे दिवसभर? म्हणजे मी बघितलं तर तुम्ही ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चला पण नव्हते आणि नंतरही खूप वेळानंतर घरी आलात, काय झालं आहे नेमकं? तुम्ही कसला विचार करताय आणि काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला आहे? सगळं ठीक आहे? घरातले पण आले नव्हते, पण त्यांनी मला तसा निरोप दिला होता, एक स्पेसिफिक कारण होतं त्यांच्या न येण्यामागचं, मग तुमचं काय, तुम्ही का नव्हता आलात? तेव्हा मग आकाश काहीच बोलत नसतो. तो म्हणतो की ईश्वरी त्याचं काय झालं, माझ्यावरती अटॅक केला होता. तेव्हा मग ती पटकन त्याला हात लावते आणि म्हणते की कसला अटॅक?
तेव्हा त्याच्या हाताला खूप दुखायला लागतं आणि नंतर तो ऐ गं असं ओरडल्याबरोबर ईश्वरी म्हणते की हे काय आकाश भाऊजी किती लागले तुमच्या हाताला. तेव्हा मग ईश्वरीला तो जे काही सगळं घडलं आहे त्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो. म्हणजे कसं कसं काय काय घडलं ते सगळं क्रम तो सांगत असतो. तर इथे शुभंकरचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं. तो खोलीमध्ये असताना त्याला सारखं आठवत असतं की कशाप्रकारे नमू ही आकाशला लागल्यामुळे जपत होती, त्याची काळजी घेत होती. तेव्हा हे ऐकून आठवून शुभंकरला त्रास होत असतो. तो मनातच म्हणतो की हे सगळं बरोबर नाही केलंस तू शुभंकर. अरे तुला त्या आकाशला त्या नमूपासून लांब करायचं होतं, परंतु वेगळंच घडलेलं आहे. त्या सगळ्या प्रकरणामुळे आकाश आणि नम्रता हे दोघंजणंही आणखी जवळ आलेले होते. शुभंकर तू करायला एक गेलास परंतु घडलं दुसरंच. पण नाही, आता हे जे काही घडलं आहे ना त्याबद्दल तुला स्वतःला शिक्षा करून घ्यावीच लागणार आहे. तुझ्या या एका मोठ्या चुकीमुळे नम्रता आणि आकाश पुन्हा एकमेकांच्या जास्त अधिक जवळ येऊ लागलेले आहेत. त्यामुळे काय झालं तरीही हे सगळं थांबवलं पाहिजे. नाही, या प्रकरणाची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे असं म्हणून आता शुभंकर हा त्याला म्हणत असतो की काही झालं तरीही मी आता सोडणार नाही आहे. शुभंकर आता ती काठी घेतो ज्याने आकाशला मारले आणि त्याच काठीने स्वतःच्या हातावरती मारून घेतो. तेव्हा इथे ईश्वरी आकाशला घेऊन रूममध्ये येते आणि म्हणते की आकाश भाऊजी तुम्ही इथे बसा, पहिले शांत व्हा. तेव्हा मग इथे आकाश म्हणत असतो की ईश्वरी वहिनी काही झालेलं नाही आहे, जरा थांब. तेव्हा ती म्हणते की काय जरा थांब, किती लागले ते बघा हाताला. तेवढ्यातच आता आकाशला तो चिंटू म्हणजेच अर्णव विचारतो की आकाश व्हॉट्स हॅपन, हे नक्की काय झालं आहे आणि तुला इतकं कसं काय लागलं आहे, नक्की सांगतोयस का, काही प्रॉब्लेम झाला आहे का. तेव्हा तो म्हणतो की गायस चिल, हे बघा शांत व्हा, सगळं ठीक आहे, मी औषध पाणी वगैरे सगळं केलं आहे आणि नम्रताने मला लेप लावलेला आहे. मग अर्णव विचारतो की पण नक्की काय झालं सांगशील का तू. तेव्हा तो सांगतो की अरे मी ॲक्च्युली नम्रताला आणि फॅमिलीला आणायला चाललो होतो, त्यावेळेलाच ना वाटेत एक माथेफिरू होता, त्याने माझ्यावर अचानक अटॅक केला. तेव्हा मग हे ऐकल्यावरती लगेच अर्णव म्हणतो की कोण होता तो. हे बघ आकाश, आपल्याला असं सोडून चालणार नाही, आपल्याला या प्रकरणात लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो की चिल, हे बघ दादा, एकच सांगतो तुला मी, सगळं काही ठीक आहे आता. आणि तसंही मला शुभंकरने सांगितलं होतं की त्या माथेफिरूने बऱ्याच लोकांवरती हल्ला केला होता रस्त्यातला, त्यामुळे हे सगळं काही प्रकरण इतकं वेगळं नाही आहे. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की काय शुभंकर, त्याने हे सगळं सांगितलं. मग अर्णव म्हणतो की हो, तो पण घरीच येत होता, त्यावेळेला त्याला हे सगळं ऐकायला मिळालं होतं. पण थँक गॉड मला व्यवस्थित म्हणजे हातावरती सल्ला झाला आहे, बाकी कुठेही नाही आहे. तेव्हा लगेचच ते दोघंजणही भांडायला लागतात. आता अर्णव म्हणतो की चल हॉस्पिटलमध्ये चल, नाहीतर माहिती आहे ना हिने ऐकलं नव्हतं मी सिंदोरने आणि मग हात गळ्यात घेऊन बसली कशी, हात फ्रॅक्चर झाला होता. तेव्हा मग लगेचच ईश्वरी म्हणते की एक मिनिट सर, तुम्ही ना प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टी ना माझ्यावर थोपवत जाऊ नका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला मलाच कशाला मध्ये घ्यायचं असतं. तेव्हा मग तो म्हणतो की अगं तुला मध्ये नाही घेते, एक एक्झाम्पल देतो जस्ट त्याला की हे असं असं घडतं म्हणून. तेव्हा आता तो म्हणतो की प्लीज तुम्ही दोघंही गाईज स्टॉप कराल का भांडायचं, माझा हात आता बरा आहे आणि तुम्ही प्लीज इतकं भांडू नका, काहीच गरज नाही आहे. मला नम्रताने औषध दिलं आहे, लेप दिला आहे, फक्त एक काम करशील ईश्वरी, मला तू क्रीम लावून दे, ऑइंटमेंट, म्हणजे मला जरा बरं वाटेल. तेव्हा ती हो मी लावते असं म्हणून ड्रॉवरकडे जाते. तेव्हा लगेचच अर्णव म्हणतो की हिचाच हात गळ्यात आहे, ही काय लावून देणार आहे तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते की लावून देऊ शकते मी, एक हात आहे ना माझा व्यवस्थित, त्या हाताने देते लावून मी. असं म्हणून ईश्वरी आता ड्रॉवरमधून ते ऑइंटमेंट काढते आणि त्याला ऑइंटमेंट आता ती लावून देत असते. त्यावेळेला अर्णव आता म्हणतो की वा खरंच म्हणजे ना आकाश आपल्या घरी ना एक नवीनच डॉक्टर आलेला आहे. हा डॉक्टर जो आहे ना तो डॉक्टर खूप वेगळा आहे, म्हणजे हाताला अगोदरच लेप लावलेला आहे आणि त्याच्यावरतीच ऑइंटमेंट लावतोय. वा म्हणजे हे तर ना कमालच झाल्यासारखं झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मी तरी ना एका हाताने प्रयत्न करते, परंतु तुम्ही तुमची नाही बडबड काही थांबतच नाही आहे, किती काही झालं तरी तुमचं चालूच आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदौर, किती काही झालं तरी आपल्याला माहीत पाहिजे ना की समोरच्याला काय लागलं आहे काय नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो की जरा प्लीज गाईज तुम्ही स्टॉप व्हा भांडायची, आणि ईश्वरी आता इथे आकाशच्या हाताला ऑइंटमेंट लावून देत असते. त्यानंतर मग अर्णव हा त्याचं लक्ष जातं की ईश्वरी काहीतरी ड्रॉवरमध्ये पुन्हा खाडखूड करत असते. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की मिस इंदौर काही गरज लागली तर सांग मला, नसेल जमत तर उगीचच हाताला त्या जास्त त्रास देऊ नको. तर त्या दोघांचंही जे बोलणं असतं ते लांबूनच वल्लरी ऐकत असते की यांचं नेमकं काय चाललं आहे, म्हणजे काहीतरी खबर पटकन पोचवायला असा तिचा इरादा असतो खरं तर. आता अर्णवचं फोनवर बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच एका इंजिनियरला घेऊन शिर्के येतात. तेव्हा शिर्के म्हणतात की आत येऊ का सर. तेव्हा अर्णव म्हणतो की हो या ना, काय झालं आहे.
तेव्हा शिर्के म्हणतात की सर हे मनोज म्हणजे आपण जे काही आपलं होमटाऊन काढणार होतो ना त्याबद्दल सगळे प्लॅनिंग्स वगैरे इंजिनियर आहेत ते. तेव्हा आता ईश्वरी हे ऐकून चकित होते. मग अर्णवला लगेचच तो जो असतो तो सगळ्या काही गोष्टी आणि डिझाईन्स दाखवत असतो. शिर्के म्हणतो की सर मी आहे खाली, तुम्ही बोलून घ्या. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो आपण साताऱ्यात जे काही होमटाऊन बांधणार आहोत होमस्टे त्यासाठी हे सगळे मी गोष्टी तयार करतो आहे. तेव्हा मग तो म्हणतो की एकदम बेस्ट असला पाहिजे तो होमस्टे आणि लगेचच आता पुढच्या गोष्टींमध्ये तो त्या फोटो होमस्टेचे दाखवायला लागतो आणि म्हणतो की सर साधारणतः आपलं डिझायनिंग हे असं असणार आहे एकदम रॉयल. अर्णव म्हणतो की हो काम ही रॉयल असेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जे सिमेंट बेस्ट असेल ना ते पण एकदम बेस्ट घ्यायचं आहे. आपण बांधकामासाठी जे सिमेंट वापरणार ते बेस्ट असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नको आहे मला. तेव्हा इंजिनियर म्हणतो की ठीक आहे सर तुम्ही काळजी करू नका. वल्लरी ते बघून म्हणते की चला एक बातमी मिळाली अंजलीला भडकवण्यासाठी. आता तिला जाऊन हे सगळ्या गोष्टी मनावर टाकल्या पाहिजेत म्हणजे कसं आहे ना तिलाही सगळं लक्षात येईल की नेमकं तिच्याबरोबर घरात काय चाललं आहे ते. तेव्हा ईश्वरी आता ते गेल्यानंतर अर्णवला विचारते की सर तुम्हाला हे बरं आहे म्हणजे सिमेंट एकदम बेस्ट पाहिजे परंतु नात्यांचं काय, नात्यांना कधी तुम्ही बेस्ट बनवणार आहात ते मला जरा सांगा. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर मी सगळ्या गोष्टींचा विचार अगदी व्यवस्थितच करतो आणि तुला वाटतंय तसं काहीही नाही आहे, मी सगळ्या काही गोष्टी नीट विचार करतो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे सगळं काय पण अचानक. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की हे बघ आपण ना साताऱ्यामध्ये नवीन होमस्टे बांधतो आहे आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे पर्यावरणासाठी किंवा काही या सगळ्या गोष्टींचा वापर करून माझं तिकडे सगळं काम चालणार आहे. त्यामुळे माझ्या गोष्टी डोक्यात वेगळ्या सुरू आहेत असं त्याचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच अर्णवला कॉल येतो आणि अर्णवला कॉल आल्याबरोबर ईश्वरी पटकन मागेच उभी असते. अर्णव तिला लांबूनच खुणावत असतो की काही गरज लागेल तर सांग, उगीच धडपड करू नको. आता दोघंही गालातल्या गालात हसत असतात. त्यानंतर वल्लरी इथे धावत धावत येते आणि अंजली तेव्हा अंजली म्हणते की काय झालं आहे मामी, जरा मला नीट सांगशील का शांतपणे. तेव्हा ती म्हणते की काय शांतपणे बोलायचं राहिलं आहे आता अंजली, मला ना कळतच नाही आहे हा अर्णव त्या ईश्वरीचा इतका आहारी का गेला आहे की तो घरातल्यांचा कोणाचाच विचार का करत नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते की मामी प्लीज मला सांग ना, मला समजेल अशा शब्दात. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं तो अर्णव बघ काय करतोय. अगोदर त्या ईश्वरी फॅब्रिक तिच्या नावाने लॉन्च झालं, आता त्या ईश्वरीच्या नावाने म्हणे तिथे होमटाऊन बांधतोय साताऱ्याला, एक नवीन होमस्टे बांधतोय तिच्या नावाचा मोठा बंगला. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे अंजली म्हणते की मला याबद्दल काहीच बोलला नाही चिंटू. तेव्हा अंजलीला ती म्हणते की का आता का सांगेल तो तुला सगळं, हे सगळे अधिकार आता गेलेत ग. म्हणजे ती ईश्वरी आल्यापासून त्याला कोणाशीही काही बोलण्याची इच्छा वाटत नाही, तो सगळे डिसिजन तिच्या मर्जीने घेतोय आणि ती ईश्वरी त्याला आपल्या तालावर नाचवते आणि हा कोणाशीही काही बोलत नाही, सगळ्या गोष्टी अगदी चुकीच्या करतोय तो. त्याचबरोबर इथे आता वल्लरी म्हणायला लागते की त्याला ना आताच्या आता सगळं काही थांबवलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा अंजली म्हणते की नाही हे बघतेच मी सगळं कसं होतंय ते. तेव्हा वल्लरी म्हणते की मला तरी वाटते ना की तुम्ही एक काम करायला पाहिजे होतं, तू ना सगळी प्रॉपर्टी त्या ईश्वरीच्या आणि अर्णवच्याच नावावर ठेवली, स्वतःच्या नावावरती थोडी प्रॉपर्टी ठेवली असती ना तर काही प्रॉब्लेम झाला नसता असं ती त्याला समजवत असते. त्यानंतर आकाश हा ईश्वरीला घेऊन खाली आलेला असतो. तेव्हा ईशू म्हणते की काय झालं आकाश भाऊजी, तुम्ही इथे मला का आणलं आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो एक मिनिट, मला झाला तुला काहीतरी द्यायचं होतं म्हणून मी इथे आणलं आहे, बस इथे. तेव्हा अर्णव म्हणतो की काय आकाश मिस इंदोरला आता तुला काय द्यायचं आहे. त्यावेळेला मग तो तिला तो एक मोठा बॉक्स असतो तो उघडतो आणि त्यामध्ये गेट वेल सूनचं कार्ड असतं. ईश्वरी ते बघते आणि म्हणते की वा गेट वेल सून, खरंच आकाश भाऊजी हे मस्त आहे एकदम. तेव्हा तो म्हणतो की मी ताई म्हणजे ईश्वरी बहिणी हे ना प्रत्येक वेळेला तुला दिसलं ना म्हणजे तुला असं वाटेल की मला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि त्यासाठी हे, आणि तिचं फेवरेट चॉकलेटही तिला तो देतो, त्यामुळे इशू खूप खुश होते. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अंजली त्या शिर्केंना विचारत असते की मला सांगा हे ईश्वरी क्लाउड किचनचे बिल्स आपल्या एक्सपेन्सेसमध्ये काय करतायत. तेव्हा मग शिर्के म्हणतात की मला हे अर्णव सरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे मी करतो. तेव्हा आता सगळेजण जमलेले असतात. अंजली हातारा या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे विचारत असते त्याला म्हणजेच अर्णवला की मला सांग चिंटू हे सगळे बिल्स इथे काय करत आहेत सांग ना. म्हणजे हे सगळे बिल्स आहेत या ईश्वरी क्लाउड किचनचे आणि ती ईश्वरी ती तर तिथे चालवतच नाही आहे, तिची बहीण ते क्लाउड किचन चालवते. मग मला काही कळत नाही आहे की त्याचे एक्सपेन्सेस हे इथे का आले पाहिजे, नक्की हे सगळं काय आहे आणि हे सगळं थांबवलं पाहिजे असं पटकनच अंजली बोलून दाखवते आणि म्हणते की नाही मीच आता हे सगळं थांबवते आणि ते एक्सपेन्सेस मी पास करणार नाही
असं सरळ स्पष्ट शब्दात ती सांगते आणि सगळ्यांसमोरच ते जे एक्सपेन्सेसचे कागद असतात ते अंजली सगळ्यांच्या समोर फाडून टाकते आणि ते कागद अगदी असे वरती उडवून टाकते. हे सगळं पाहिल्यानंतर प्रत्येकजण घाबरतो. आता नेमकं पुढे काय करणार आहे, आणखी कोणतं नवीन वादळ येणार पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.